परळी विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या दिव्यांगावर त्यांचं दिव्यांगत्वावर उपचार व्हावा आणि उपचार करत असताना त्यांना साधनं पुरवली गेली पाहिजेत हा प्रयत्न आम्ही केलेला आहे। या परळी विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत 3600 श्रवण यंत्र जे कर्णबधीर लोक आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी देऊ शकलो। एवढंच नाही तर फक्त दिव्यांगासाठी नाही तर आम्ही वेगवेगळ्या आजारावर सुद्धा गेले अनेक वर्षापासून जे गरजू आहेत, ज्याची ऐपत नाही, जे मोठ्या दवाखान्यात जाऊन इलाज घेऊ शकत नाहीत, अशांना सुद्धा आम्ही मदत केलेली आहे। हा आमचा जवळजवळ वर्षा 2 वर्षातनं एक कार्यक्रम असतो। त्यात मी स्वतः जिल्हा नियोजन समितीचा बीडचा अध्यक्ष असल्यामुळं आणि दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष इथं असल्यामुळं डॉक्टर संतोष मुंडे त्यांच्या आयोजनामुळं आज आम्ही या ठिकाणी 1000 श्रवण यंत्र ज्याची किंमत 9900 रुपये, एवढ्या किमतीचं श्रवण यंत्र अतिशय चांगलं हे आज सर्व इथं कर्णबधीर लोकांना दिलं जाणार आहे। हा विषय तुम्ही काढला म्हणून मी लगेचच बोलणं उचित नाही आहे, पण आपण थांबा, निवडणुका ज्यावेळेस अनाऊन्स होतील त्यावेळेस हळूहळू तुम्हाला सगळ्याला सुद्धा परिस्थिती जाणवेल आणि जी परिस्थिती जाणवेल त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारायला सुद्धा बरं वाटेल। लोकसभेच्या नंतर एक लक्षात घ्या की 6 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे या ठिकाणी 6ला 6 म्हणजे 1 सोडता 5 या ठिकाणी आहेत। आता आमचा महायुती म्हणून हा प्रयत्न आहे की 6ला 6 आमदार अतिशय चांगल्या मताने या ठिकाणी या बीड जिल्ह्यातून महायुतीचे निवडून आणायचे। आता त्यात 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 3 सोबत आहेत, एक शरद पवार राष्ट्रवादीच्या सोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे 2 या ठिकाणी मतदारसंघात आमदार निवडून आलेले आहेत। त्यामुळं 6ला 6 महायुतीचे अन्न हा सगळ्यात मोठा संकल्प आम्ही हाती घेतला। आजी माजी आमदारांपैकी अनेक जण जे आहेत ते तुम्हाला विशेषतः टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात। एक मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, मुझे गिराने के लिए कई बड़े लोग बार बार गिरे, इसलिए ये मुमकिन नहीं है। म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला इथंच बांधून ठेवणं, मला टार्गेट करणं हे आज नाही, स्वर्गीय मुंडे साहेबांपासून अनेक जणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। वाईट एका गोष्टीचं वाटतं की ज्या शब्देतून मला टार्गेट करण्यात आलं, जी पातळी एवढ्या मोठ्या नेत्याची ज्यांना आजही आम्ही त्यांचा आदर करतो, आजही आम्ही त्यांना आदरयुक्तच बोलतो, आम्ही कधीच आयुष्यात भलेही आम्ही दादांच्या सोबत राहिलो तर त्यांच्या बाबतीत आम्ही कधी अशी व्यक्तिगत टीका केली नाही, पण ज्या ठिकाणी माझं घर, माझी जात अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या नेत्याला ज्यावेळेस अशी टीका माझ्यावर करावी लागते त्यावेळेस परळी वैद्यनाथ मतदारसंघातली मायबाप जनता अतिशय हुशार आहे, सुज्ञ आहे। त्यांना माहीत असतं की आपल्या माणसाला का टार्गेट केलं जातं आणि टार्गेट करायचा कोणी प्रयत्न केला तर त्यांचं टार्गेट कसं हाणून पाडायचं हे सुद्धा परळीकरांना फार चांगलं माहिती आहे। त्यांना इथून किती किलोमीटर माहिती आहे का? किती? हा, इथं 20 किलोमीटर राजकारण बदलते 20 किलोमीटरवर आणि तुम्ही 2500 किलोमीटरचं सांगताय, काय होत? त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती त्या निवडणुका असतात, पण ज्या वेळेस महिला सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी आला त्या वेळेस या सरकारने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीसांनी अतिशय पुढे जाऊन त्या ठिकाणी ज्याला त्याला तिथंच न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपण बघितली बदलापूरच्या प्रकारे। त्यामुळं महिला सुरक्षा ही या राज्य सरकारची प्राथमिकता। बजरंग सोनवणे असं म्हणाले, त्यांचा संपर्क तसा दांडगा आहेच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।